आमची विहीर डचांग डचांग भरलेली आहे. एक जमिनीच्या लेव्हलची वरची एक कंगणी आहे, ती सोडून खाली दोन कंगण्या शिल्लक आहेत. तर ह्या दोन्ही कंगण्या म्हणजे इथपर्यंत पाणी येते दरवर्षी. यावर्षी थोडासा पाऊस कमी आहे, त्याच्यामुळे हे लेव्हल कमी आहे याची, पण समाधानकारक आहे. कारण मागच्या उन्हाळ्यात विहीर 10 फूट खोल करून घेतली होती, त्यामुळे पाण्याचा जो साठा आहे तो यावर्षी मुबलक आहे. कारण या विहिरीची जी बांधल्यावर रुंदी आहे वरून, ती 40 फूट आहे, 40 फूट. आणि ही बांधणी जी आहे ती 18 फुटापर्यंत खाली आहे. आणि त्याच्या खाली मग जवळपास 24 फूट अशी खाली गेलेली आहे ही, म्हणजे 24-26 फूट साधारणतः 26 फूट खाली खोल गेलेली आहे. म्हणजे 44-45 फुटापर्यंत हे काम यावर्षी केलेलं आहे. हा सगळा मलबा यावर्षीच्या या खोदकामाचा पडलेला आहे. आणि याच्यावर आता सोलरसुद्धा बसलेल्यांचं सोलर पॅनल बसलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला इलेक्ट्रिकची सुद्धा तितकी आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे हळद, त्याच्यानंतर पुढे सोयाबीन निघाल्यावर गहू, किंवा सोयाबीन नंतर मग तूर आहे, त्या तुरीला पाणी देणे, ह्या गोष्टी सहज होऊ शकतात. उत्पन्न वाढते, दुसरं काय. नाही तर आधी सगळी आमची शेती कोरडवाहू होती, त्या काळात असं फारसं काही येत नव्हतं. आता सुविधा वाढल्या आणि शेतीतलं उत्पादनसुद्धा वाढलं. या बहुतेक प्रत्येक विहिरीवर तिचं बांधकाम झाल्यावर आसरा बसविले जातात. त्या विहिरीवर सुद्धा ह्या 7 आसरा बसवलेल्या आहेत. त्यांची पूजा अर्चा साधारण सणाच्या वेळी, विशेषतः आखाडीला केली जाते. कारण आखाडी हा त्यांचा सण आहे असं मानलं जाते. आणि आसरा याचा अर्थ ती पाण्याचा स्रोत या अर्थानं ती महत्त्वाची आहे. सप्त सिंधू म्हणजे समुद्र, ह्या 7 आसरा म्हणजे सप्तसिंधूचं प्रतीक आहे. म्हणून त्यांची पूजा केली जात असते. पण गावाकडे, ग्रामीण भागामध्ये यांच्याबद्दलही काही लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहे की ह्या आसरा सतत फिरत असतात. विशेषतः रात्रीच्या वेळी त्यांच्या हातात दिवटे असतात. दिवटे याचा अर्थ पेटवलेले टेंभे. आणि मग त्यांच्या त्या फेऱ्यामध्ये जर कोणी एखादा माणूस दुर्दैवानं फसला तर तो त्या माणसाला विहिरीपर्यंत एखाद्या नेतात आणि तिथं त्याला बुडवून मारतात. आता देवाच्या बाबतीत असे गैरसमज का पसरतात? जर देवच असेल तो, तर गैर कसं करेल? पण आपल्याकडे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचा एक संगम झालेला असतो, त्याच्यामुळे हे सगळं असं होत राहते. ठीकच आहे, जे आहे ते.